सगळे काही हे टाकून घेतले, कांदा आणि हे बघा किती भांडे फुल झाले पूर्ण सिंक. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी सारिका तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो. नंतर मग चला, आज आहे वट सावित्री पौर्णिमा आणि त्यानंतर मी मस्तपैकीने तयार झालेली आहे आणि त्यानंतर मस्त छान असं मी गळ्यातलं ना म्हणजे बऱ्याच दिवसानंतर घातलंय. खूप दिवस झाले, 1 वर्षानंतर मी आता हे गळ्यातलं घातलंय, नाही तर मी अजिबात घालत नाही कोणता सण वगैरे असला तरी पण. आणि आज म्हटलं चला मस्तपैकी रेडी झाले होते तर, आणि याच्यावरचे हे कानातले खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. आणि त्यानंतर मग चला मस्तपैकी आता ही साडी घातलेली मी आणि ही म्हणजे आधीचीच आहे, मी आता नाही घेतलेली साडी कलेक्शन मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल. ही साडी लोटस पैठणी ती घातलेली मी आणि खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज पण मी असं काही त्याचा शिवलेला आहे, गळा वगैरे खूप भारी दिसतो. आणि त्यानंतर मग छान वाटतंय आणि खूप दिवसानंतर अशी तयार झाले ना तर छान वाटतं आपल्याला, असं आरशात बघून खूप भारी वाटतं आणि पॉझिटिव्हिटी वाटते बरं का. आणि त्यानंतर छान वाटतंय. आता चला, आता स्वयंपाक करायचंय, आता करायचंय पोळ्यांचा स्वयंपाक. आधी तर डाळ वगैरे मी शिजवून ठेवली, पुरण करायचंय आता आणि कणिक वगैरे मळून घेते, त्यानंतर पटापट आवरते. आणि पूजेला मला नाही जायचंय कारण की कसं आहे ना, पूजेला जायचं होतं पण ओमचं आणि रियाचं स्कूल होतं आणि त्यानंतर मग तिला पण आवरायचं होतं रियाचं. आणि 10 वाजेपर्यंतच म्हणजे मैत्रिणींचा कॉल आला होता, त्या म्हटल्या 10 वाजेपर्यंत पूजेचा टायमिंग आहे. मग त्या म्हणे एवढं सकाळी तर आपलं म्हणजे जमणारच नाही, मी त्यांना सांगितलं कारण की ओमला बरं नाही आहे, थोडं त्याला ताप आलेला आहे, मग तो घरीच आहे आणि ते पण ड्युटीवर गेलेत. त्यामुळे मग काय झालं ना, म्हणजे आता तिला कोण बघणार, परत मग मला जायचं, मग तयारी करायची, ते करायचं सगळं काही आवरून आणि खूप लांब जावं लागतंय. मग त्यासाठी मी नाहीच गेली. मग म्हटलं जाऊ दे, आपण उपवास केलेला आहे ना. सगळ्यात आधी तर मी सकाळी ना रांगोळी काढून घेतली होती दारामध्ये आणि हवा एवढी सुटते ना की ते रांगोळी सुद्धा राहत नाही आणि ती सगळी हवेने उडून जाते आणि दिवा पण राहत नाही. देवपूजा वगैरे ते सगळी मजा आवरून झाली होती सकाळी. आणि त्यानंतर मग रियाचं आवरून घेतलं. रिया निघाले होते आता स्कूलमध्ये. रियाचं टायमिंग आहे 11:15 वाजता ती निघते, म्हणजे 15 मिनिटात ते जाते. 11 वाजता तिची शाळा असते. आणि त्यानंतर मग तिचं टिफिन वगैरे ते आवरून घेतलं, तिला बाय केलं आणि त्यानंतर मग मी लागली होती आता स्वयंपाक करायला पोळ्यांचा. कारण की कसं आहे ना, आता दुपारच्या वेळेस आहे ना मी स्वयंपाक करत होते. कसं आहे ना, सायंकाळी मी उपवास सोडणार आहे पण आता दुपारीच मी स्वयंपाक करून ठेवणार आहे, त्यासाठीच आता पुरण वगैरे करून ठेवलं. आणि त्यानंतर आमटीची तयारी करायला लागले. आणि त्यानंतर म्हटलं चला आता सगळ्यात आधी तर आमटीची तयारी करून घेते, कारण की कसं होतं ना, लाईट वगैरे कधी गेली तर मग मसाला वगैरे राहिला की मग सगळ्याच गोष्टी राहतात. आणि त्यानंतर मग आता ओम काही स्कूलमध्ये गेला नाही कारण की कसं आहे ना, त्याला ताप आलेला आहे आणि त्याला शेजारी वगैरे असं आमच्या कोणीच नाही की त्याला ठेवून गेले असते मी. आणि त्यानंतर मग कसं जाणार, त्याला ताप आलेला आहे म्हणून मी नाही गेली बरं का पूजेला. नाही तर मला एवढं वाईट वाटतंय ना की काय सांगायचं, पूजेला नाही गेली तर. आणि त्यानंतर आता मी यामध्ये ना सगळं काही हे टाकून घेतले, कांदा आणि कोथिंबीर, अद्रक टाकून घेतलेले आणि त्यानंतर इथे लसूण पण टाकून घेतलं आमटीसाठी. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचंय खोबरं, पातेल्यात टाकावं असं वाटतंय मग यातच, कारण की याच्यापेक्षा छोटं नाही आणि याच्यापेक्षा म्हणजे छोटं आहे पण त्यात आमटी होणार नाही. आणि त्यानंतर काय होते ना, ते मसाला वगैरे ते सगळीकडे उडते किचन ओट्यावरती, त्यासाठी मोठं पातेल्यात ठेवावं लागतंय. मग यापेक्षा मला असं होतंय कधी हे सगळं आवरेल आणि कधी मी साडी काढल, कारण की एवढे याच्यामध्ये कळतच नाही, स्वयंपाक करायला हे होत नाही लवकर लवकर, साडीला नको ते घाण लागायला असं वाटतं. मग चला आमटी टाकून घेते पहिले. मसाला बारीक करून घेतला आणि त्यानंतर लाईट पण गेली बरं का आमच्या इकडची. म्हटलं बरं झालं लवकर मसाला करून घेतला. आणि त्यानंतर इथे आमटी टाकायला घेतली आणि त्यानंतर आहे ना मस्त इथे फोडणी द्यायला घेतली. म्हटलं आमटीची फोडणी देऊन घेते पटकन. आता सगळ्यात आधी तर मसाला मस्त छान असं परतवून घेतला बरं का तेलामध्ये. आणि त्यानंतर मग ते डाळ काढलेली होती मी शिजवलेली, ती पण मिक्सरमध्ये बारीक करून घेते. त्यामुळं काय होतं ना, आमटी मस्त घट्ट येते आणि खूप टेस्टी पण लागते. आता मस्त इथे छान असं तेल सुटतंय तोपर्यंत मसाल्याला ना छान असं परतवून घ्यायचं. तेल सुटलं ना
की तेव्हाच आहे ना मस्त छान लागते आणि टेस्टी. कोणतीही भाजी असो तर मसाल्याला छान असं तेल सुटलं ना की टेस्टीच लागते बरं का. कोणतीही भाजी असो किंवा आमटी असो काही असो. त्यानंतर मस्त इथे डाळ बारीक करून घेतलेली होती ती पण टाकून घेतली आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाणी मीठ ते टाकून घेतलं. आता पातेलं खूपच मोठं झालं बरं का. आणि मग असं वाटेल की आम्ही 2 ते 3 लोक आणि एवढा स्वयंपाक केला का असं वाटेल तुम्हाला. तसं काही नाही आहे. आमटी थोडीच आहे पण ती पातेलं मी मोठं ठेवलं होतं कारण की पातेलं छोटं नाही आहे माझ्याकडे. याच्यापेक्षा छोटं नाही आहे आणि मग ते खूपच छोटं आहे. मग त्याच्यामध्ये ना मसाला वगैरे ते आपल्याला छान असं परतवता येत नाही. आता त्यानंतर इथे ना भज्यांचं वगैरे भिजवून ठेवायचं होतं तर आधी कांदा वगैरे ते चिरून घेतला. त्यानंतर बेसन पीठ आणि हळद मीठ थोडं टाकलं मी त्यामध्ये आणि हातावरती ना इथे ओवा वगैरे चोळून टाकला ना की कसं होतं ना त्याची टेस्ट ना खूप छान लागते ओव्याची. आणि त्यानंतर ते भिजवून ठेवलं. आता ते मुरते तोपर्यंत इकडे मस्त कणिक वगैरे पण मी सकाळीच आहे ना लवकर भिजवून ठेवलेले होते कारण की कसं असतंय ना कणिक छान मुरली ना की मग पोळ्या पण छान येतात. आता पेपर घेतलाय मी खाली पोळपाटावरती आणि त्याच्यावरती मी पोळ्या लाटून घेते. हलक्यात आणि लाटलंय बरं का. थोडा मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे. तुम्हाला असं वाटेल की फास्ट लाटते पण ते हलक्यात आणि लाटावं लागतं. पेपरवर कधी लाटल्या ना आपण पोळ्या तर खूप मस्त लाटल्या जातात आणि अजिबात पोळपाटाला ना चिटकत नाही. आणि त्यानंतर मशीनवरती मी चपात्यांची ना चाळण ठेवली कारण की कसं आहे ना किचन ओट्यावरती अजिबात जागा नाही. आता इथे पोळ्या वगैरे बनवून झाल्या आणि त्यानंतर भजी तळायची. आता आपल्याला तळायची भजी आणि त्यानंतर मी गरम करायला तेल ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता ना थोड्या वेळाने ते येणार आहे. कॉल आला होता त्यांचा. आता वाजले 6 आणि त्यानंतर म्हणजे मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला म्हटले होते ना की आमच्या इथं पाण्याचा भरोसा नसतो कधी पण संपते. आज सकाळीच लवकर संपलं आणि जेव्हा काही सण असला किंवा काही असलं आणि तेव्हा असा स्वयंपाक असला जास्त ना तेव्हा पाणी उलटं मुद्दामून लवकरच संपते असं असतं. आज लवकरच पाणी संपले 11 वाजेपर्यंत म्हणजे कपडे होऊन गेले होते त्यावर लवकरच. आणि त्यानंतर मग पाणी संपले. आणि पोळ्यांचे स्वयंपाक म्हटलं ना की भांडे किती एक्स्ट्राचे पडतात तर सांगायची तर मी काही गरजच नाही. किचन ओटा फुल भरलेला आहे भांड्यांचा. आणि त्यानंतर म्हणजे पाणी असलं ना तर मग मी पटापट एवढे नाहीच असू देत भांडी. थोडे थोडे जे पडतात ते घासून घेते पाणी असल्यावरती कारण की आपल्याला पण टेन्शन नसते. खूप भांडे पडत नाही आणि नंतर मग लय जीवार पण येत नाही आपले इतके भांडे घासायला. त्यामुळं मी आवरत असते. पण आता आजचं काय झालंय ना पूर्ण दिवसभराचे तेव्हा आता स्वयंपाक वगैरे करते ते सगळं काही भांडे साचलेले आहेत इतके. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता. आणि 6 वाजले तरी पण आमच्या इकडंच पाणी नाही आलेलं आहे अजून. आता येतील त्या नाहीतर मग त्यांना नाही यायचं असलं तर मग ते कॉल करतात. तसं नाही आले तर मग ते कॉल करतील. आता मी तुम्हाला दाखवतेच किती भांड्यांचा गरा झालाय साचलेला आहे. हे बघा किती भांडे फुल झाले. पूर्ण सिंक भरलेलं आहे पूर्ण भांड्याचं खालती. आणि त्यानंतर मग आता पाणी कसे ना म्हणजे ड्रम मध्ये पाणी आहे थोडंसं त्याला पण धुवायचं. आता पाणी आलं की त्याला धुवून टाकणार आहे. बरेच दिवस झाले ड्रमला धुतला नाहीये त्यामुळे आम्ही ते पाणी जास्त यूज करत नाही. नळाचं असलं कीच यूज करतो. आणि त्यानंतर मग कसं असते ना किचन वाटा छोटा असला की मग इथं पाणी घेऊन ठेवताच येत नाही. इतकी जागा तर मी असं काही गॅस ठेवलेला आहे इथे तुम्ही बघू शकता. असा गॅस ठेवलेला आहे आडवा. नाही तर मग असं जर ठेवू द्या ना तर अजिबात जागा राहत नाही. त्यामुळेच मी असं काही गॅस ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मग आता भजी तळायची त्यासाठी बघितलं ना किती भांडे आहेत. पूर्ण किचन ओटा फुल भरलेला आहे. आता नंतर आधी तर काय करते हे भजी वगैरे तळून घेते आणि ते आले की मग त्यानंतर मग उपवास वगैरे मी सोडून घेणार. मी त्यानंतर मग हे सगळं काही किचन ओटा मी आवरणार कारण की आधी तर मी सगळे तिथं साडी चेंज करणार आहे कारण की कसे ना भांडे किचन ओटा ते आवडतात तर इथे ना ओलं होतंय आणि घाण होते. मग त्यानंतर नको एवढं मला ना ते हे होत नाही आणि मग कसंही खराब होऊन जाते. मग कपडे वगैरे डाग पडतात कपड्यांना. नवीन साडीला डाग वगैरे पडायचे म्हणून आता पहिले कपडे चेंज करून घेणार त्यानंतर मग ते आवरणार. भजी तळून झाले आता इथे मस्त. आणि त्यानंतर मग आता ते आले होते आधी संध्याकाळी ना ते 6 वाजता घरी आले. आणि त्यानंतर मग चला आता त्यांच्या पाया वगैरे पडायच्या राहिल्या होत्या कारण की सकाळी ते पण निघून गेले होते. मग आवरलं नव्हतं मग मी त्यांच्या पाया वगैरे इथे पडवून घेतल्या. आणि मला वाईट पण खूप वाटत होतं बरं का की आज पूजेला मी गेली नाही त्याबद्दल. आणि त्यानंतर म्हटलं असं आता मुलाला बरं नव्हतं त्यामुळेच मला जाता नाही आलं. आणि तो कधी स्कूलमध्ये गेला असता तर मी नक्कीच गेले असते पूजेला. आता तो आम्हाला हसत होता मम्मी पप्पा असे का करताय कधी तर करत नाही आणि आज कशाला करताय. त्यामुळे तो आम्हाला हसत होता. आणि त्यानंतर म्हटलं चला आता मस्तपैकी आमचं सगळं आवरून झालं होतं आणि आता जेवायचं बाकी होतं. तर आम्ही सायंकाळीनं मस्त देवाला मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. त्यानंतर मी आम्ही जेवणाला बसलो. मस्त सगळ्यांचे ताटा वगैरे मी लावून दिले आणि त्यानंतर मग आता आम्ही जेवणाला बसलो. आता ओमला ना पुरणपोळी आणि रस
रस खूप आवडतो, त्याच्या आवडीचं आहे, फेवरेट आहे. आणि त्यानंतर रियाचं अजिबात आवडीचं नाही बरं का गोड, तिला अजिबात आवडत नाही. तिने थोडंसंच खाल्लं आणि त्यानंतर मग तिने आमटी आणि चपाती खाल्ली. त्यानंतर मस्त जेवण झालं आमचं सगळ्यांचं आणि खूप मस्त आजचा दिवस खूप छान गेला. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मग तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करजा. तर चला मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू मग उद्या. तर चला, तोपर्यंत बाय.